फुलाफुलांवर बहरले सुंदर हसू, निसर्गाच्या साक्षीनेच करू आजची सकाळ सुरू. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे आणि तुमच्याप्रमाणेच माझी सुद्धा सकाळच्या कामांची घाई सुरू आहे. सकाळी प्रत्येकीलाच कामाची गडबड असते. कधी टिफिन बनवायचा असतो, स्वयंपाक बनवायचा असतो, मुलांचे टिफिन पॅक करायचे असतात, मुलांना तयार करून स्कूलला पाठवायचे असते. माझी सुद्धा सकाळची क्लिनिंगची कामे झालेली आहेत. मुलांना स्कूलमध्ये पाठवलेलं आहे आणि त्यानंतर मी माझ्या आहोंचा टिफिन आणि दुपारच्या लंचची तयारी करत आहे. आज मी टोमॅटोची आमटी बनवणार आहे. त्याचप्रमाणे चमचमीत अशी घेवड्याची भाजी बनवणार आहे. घेवड्याच्या भाजीची रेसिपी आज मी तुमच्याशी डिटेलमध्ये शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी तुरीची डाळ आहे, ती 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्यामध्ये एक टोमॅटो चिरून घातला. त्याचसोबतच मी तांदूळसुद्धा एका डब्यामध्ये लावलेले आहेत. या ठिकाणी डाळ आणि तांदूळ आपले कुकरमध्ये होईपर्यंत मी कणिक मळून घेणार आहे. आपलं दररोजचं रुटीन तेच असतं. स्वयंपाक बनवणारे हातसुद्धा तेच असतात. पण दररोजच्या स्वयंपाकाला नवीन दिवसाचा स्पर्श आणि नवीन चवीचा गंध असतो. म्हणून तर दररोज सकाळी स्वयंपाकघरामध्ये पाय ठेवताना आपल्याला एक नवा उत्साह असतो. या ठिकाणी कणिक मळून झालेली आहे आणि आता मी घेवड्याची भाजी बनवणार आहे. घेवडा मी आदल्या दिवशीच निवडून फ्रीजमध्ये ठेवला होता. उद्या कोणती भाजी करायची हे मी आदल्या दिवशी ठरवते, म्हणजे सकाळी आपली गडबड होत नाही. घेवडा मी स्वच्छ धुवून घेतला आणि आता भाजीसाठी वाटण बनवून घेऊया. या ठिकाणी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडीशी फ्रेश कोथिंबीर, छोटासा आल्याचा तुकडा आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत. या सगळ्याचं वाटण मी बनवून घेणार आहे. भाज्यांसाठी शक्यतो मी फ्रेश वाटण बनवते. कोणतीही फळभाजी असो त्यामध्ये मी छोटासा आल्याचा तुकडा वापरतेच आणि पालेभाजी मला मात्र मी भरपूर प्रमाणामध्ये फक्त लसूण वापरते. लसणाची खमंग फोडणी करते. या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला भाजी बनवायच्या आधी 2-3 मिनिट तेलामध्ये ती परतून घ्यायची आहे. या ठिकाणी कढईमध्ये मी छोट्या चमच्याने चमचाभर होईल एवढं तेल सोडलं आणि तेल गरम झाले की यामध्ये आपण धुतलेल्या शेंगा आहेत त्या घातलेल्या आहेत. 2 ते 3 मिनिट आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजी परतून घ्यायची आहे. त्यामुळे भाजीची टेस्ट छान लागते, भाजीचा कच्चा वास निघून जाते आणि अगदी 5 मिनिटामध्ये आपला घेवडा शिजतो. आता याच कढईमध्ये मी भाजीला फोडणी करून घेणार आहे. कढईमध्ये मी तेल सोडून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की घातलेला आहे अर्धा चमचा जिरं आणि त्यामध्ये आता आपण परतलेल्या ज्या शेंगा आहेत त्या घातलेल्या आहेत. घेवड्याच्या शेंगा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण घातल्यावर सुद्धा आपल्याला मिनिटभर छान वाटण आणि भाजी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये आता घालूया 1 चमचाभर काळं तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. काळं तिखट तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी लाल तिखटही वापरू शकता. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. फळभाज्यांना शक्यतो मी काळ्या तिखटाचा वापर करते किंवा काळं आणि लाल तिखट मिक्स वापरते आणि पालेभाज्यांना मात्र मी लाल तिखट किंवा मग हिरवी मिरचीचा वापर करते. या ठिकाणी मी 1 वाटीभर गरम पाणी घातलेलं आहे. एवढ्या पाण्यामध्ये आपली भाजी आहे ती व्यवस्थित शिजते. या ठिकाणी भाजी मला खूप मोकळी बनवायची नाही, तर थोडीशी सरबरीत अशी भाजी बनवायची आहे. तुम्हाला जर पूर्ण मोकळी भाजी बनवायची असेल तर तुम्ही अर्धी वाटी गरम पाणी घालू शकता. यावरती मी ताट झाकून आता 5 ते 6 मिनिट भाजी छान शिजवून घेणार आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता अगदी 5-6 मिनिटामध्येच आपली भाजी छान शिजलेली आहे. घरामध्ये सगळ्यांना थोडीशी सरबरीत चमचमीत अशी भाजी आवडते, त्यामुळे ही भाजी मी थोडीशी ओलसर रबरबीत अशी ठेवलेली आहे. त्यानंतर मी डाळीच्या आमटीला कडकडीत अशी फोडणी दिलेली आहे. आमटी उकळली की त्यावरती घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि या ठिकाणी आपली आमटीसुद्धा आता तयार झालेली आहे. घेवड्याची भाजी तयार आहे, आमटी तयार आहे, भात झालेला आहे आणि आता मी फायनली चपात्या बनवून घेणार आहे. सुरुवातीला भाज्या बनवून आपण शेवटी चपात्या बनवल्या तर मग कुणाला गरम गरम चपाती भाजी खायची असेल तर ते खाऊ शकतात. त्यामुळे मी नेहमी सुरुवातीला भाज्या बनवते आणि शेवटी चपात्या बनवते, म्हणजे सगळ्यांना गरम गरम चपाती खाता येतात. स्वयंपाक झाला की आपलं सकाळचं स्वच्छ चकचकीत किचन हे अशा पद्धतीने मेसी आणि तेलकट होऊन जाते. या ठिकाणी मात्र स्वयंपाक बनवला की मी लगेच किचन आहे ते साफ करून घेते, कारण आपण जर हे काम पेंडिंग ठेवलं तर त्यानंतर मात्र किचन साफ करायचा खूप कंटाळा येतो.
त्यामुळे सकाळचा स्वयंपाक असो किंवा संध्याकाळचा स्वयंपाक असो झाल्या मी लगेच किचन साफ करून ठेवते. किचनमध्ये सगळ्यात जास्त यूज होतो तो म्हणजे तेलाचं भांडं, मिठाची बरणी, त्याचप्रमाणे मसाल्याचा डबा. त्यामुळे किचन साफ करतानाच मी दररोज तेलाचं तांबलं आहे ते पुसून घेते. त्याचप्रमाणे मसाल्याच्या डब्यावर सुद्धा हळदीचे तिखटाचे डाग पडलेले असतात ते सुद्धा एकदा पुसून घेते. आपण दररोज किचन क्लीन करताना या 2-3 किचनमधील वस्तू आहेत त्या जर व्यवस्थित पुसून घेतल्या तर आपलं किचन आहे ते ऑटोमॅटिक स्वच्छ आणि क्लीन राहतं. स्वयंपाक बनवल्यानंतर आपण जर फक्त 10 मिनिट किचनसाठी दिले तर आपलं किचन साफ आणि चकचकीत होतं. आपल्याला सुद्धा ते पाहून फ्रेश वाटतं. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.